ओम शांती. या ठिकाणी आपण मागच्या ओवीच्या माध्यमाद्वारे हे आपल्या दर्शकांना आपण स्पष्ट करून दिलं की कसं ईश्वराचं जे रूप आहे ते मनाला लुभावणं आहे आणि याकरता आपण आपल्या जीवनामध्ये जशी वृत्ती बनवतो, जशी आपली मनोवृत्ती, तसंच आपल्याला जसा म्हटलं जातं मनी आपल्या जसं भाव असेल तसं आपल्याला ते दिसतं. म्हणून त्याप्रमाणे या ठिकाणी आपण ईश्वराच्या प्रती कोणता भाव मनात ठेवलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण ह्या ओवीमध्ये एक सुंदर उल्लेख आलेला आहे. नावरे व्याप्ती हे असाधारण, न सहावे रूपाचे उग्रपण, सुख दुरी गेले परी प्राण, विपाये धारीजे देवा ऐसे देखोनी तुंते, नेनो कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख किलोळी झळंबते तिन्ही भुवने. तर या ठिकाणी हे जे वर्णन केलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला हा भावार्थ समजून घ्यायचा आहे की जर आपण ईश्वराच्या सत्य स्वरूपाला जाणून घेतलं नाही तर आपलं जे मन आहे हे भयभीत होत असतं. कारण ईश्वराच्या रूपाला जाणून घेतल्यानंतर मन आनंदित होतं. जोपर्यंत आपण ते जाणून घेत नाही, सत्यताचं जोपर्यंत आपल्याला दर्शन होत नाही, तोपर्यंत त्या भव्य रूपाची जी प्राप्ती आहे ती आपल्या जीवनामध्ये होत नाही. ईश्वराला तुमच्या मनातला भाव आणि प्रेम पाहिजे. कारण ईश्वर हा चैतन्य स्वरूप आहे. तो तुमच्या भावनेचा भुका आहे, प्रेमाचा भुका आहे. एक वेळेस एक सेठजी खूप काही मोठ्या मंदिराचं निर्माण केलं. मंदिराचं निर्माण केल्यानंतर ज्या दिवशी अभिषेक झाला त्याच दिवशी महाशय पूजा करण्यासाठी ब्राह्मणांबरोबर बसले. खूप मोठा उद्योगधंद्याचा पसारा. एका पुजारीची नियुक्ती केली आणि नंतर कारोबारामध्ये ते इतके काही व्यस्त झाले की त्यांना कधी मंदिरामध्ये येण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यांना फक्त एवढं कळायचं की मंदिरामध्ये भरपूर लोक येतात, दर्शन घेतात, जातात आणि ईश्वराच्या प्रती जी एक प्रगाढ भावना की ईश्वराकडे मागितल्यानंतर ईश्वर देतो, हे एक मनामध्ये कुठंतरी त्यांच्या भावनेमध्ये लपलेलं होतं. त्यांना धंद्यामध्ये खूप काही मोठा एक तोटा झाला आणि जवळजवळ त्यांना 5 लाखाची गरज पडली. मनामध्ये एक भावना की ईश्वराकडे गेल्यानंतर ईश्वर आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करणार. कारण मी इतकं मोठं मंदिर बांधलेलं आहे, इतके लोक येतात जातात, तर निश्चित माझं जे पुण्य आहे त्या पुण्याचं फळ मला ईश्वर देणार, ही मनामध्ये एक भावना. आणि अशी भावना ठेवून रात्री झोपले आणि झोपल्यानंतर मनामध्ये एक संकल्प केला की आता सकाळी उठल्या उठल्या
सर्वात अगोदर मी ईश्वराकडे मागण्यासाठी जातो, म्हणजे माझी जी मागणी आहे ती ईश्वर स्वीकार करल आणि आपलं जे जाणं आहे ते सफल होईल. तर असा विचार करून सकाळी सकाळी लवकर तयार झाले. मंदिर स्वतः बांधलेलं, तो एक मनामध्ये कुठंतरी एक अधिकार ईश्वरावर, ईश्वर आपल्याला देणार. तर ह्या भावनेनं सकाळी सकाळी गेले की आपल्या अगोदर कोणीच नको आहे. परंतु आश्चर्य काय की एक भिकारी त्यांच्यासमोर मंदिरामध्ये अगोदर उभा. त्यांना आश्चर्य वाटलं की ईश्वराकडे मागणारे इतके काय आहेत की माझ्या अगोदरही एक जण येऊन बसला उभा आहे. आणि ही भावना मनामध्ये होती की ईश्वर कोणालाही खाली हात पाठवत नाही, काही ना काही जरूर देतो. बघितलं तर तो भिकारी ईश्वराकडे मागत होता की मला आज हॉस्पिटलमध्ये पत्नीला घेऊन जायचं आहे आणि त्याकरता कमीत कमी मला 100-200 रुपयाची गरज पडेल. तेवढं तुम्ही ईश्वरा कोणाकडून तरी मला उसने का होईना द्या. असं म्हणत मागं जे शेठजी उभे होते ते ऐकत होते त्याची विनवणी ईश्वराकडं. शेठजीच्या मनामध्ये आले की अरे मला 5 लाख रुपये पाहिजे आणि हा 100-200 रुपये ईश्वराकडे मागतोय आणि मी कुठपर्यंत इथं उभं राहू. मंदिर माझं, ईश्वर माझा, याला धक्का पण देता येत नाही, ती मानवता नाही, तो ईश्वराची तो पण प्रार्थना करतोय. खिशामध्ये हात घातला आणि 200 रुपये काढले आणि त्याच्या खिशात टाकले आणि त्याला म्हटले की आता तू जा, मला ईश्वराकडे मागायचं आहे. त्या व्यक्तीनं 200 रुपये खिशात आल्यानंतर ईश्वराचा धन्यवाद केला आणि ईश्वराला सांगितलं की खरोखर भगवान तुम्ही किती दयाळू, कृपाळू आणि मनातली भावना ओळखणारे आहात. मी मागितलं आणि तुम्ही खरोखर मला लगेच दिलं. ज्या वेळेला शेठजी ईश्वरासमोर आले आणि हात जोडून म्हटले की भगवान, हा भिकारी तर 100-200 रुपयाचा होता, त्याची गरज तर तू पूर्ण केली, परंतु मला 5 लाख रुपये पाहिजे. आता ईश्वराकडं 5 लाख रुपये मागितले. ईश्वराला पण राहवलं नाही. ईश्वर म्हटला की तुझी जी डिमांड आहे ही 5 लाखाची आहे. हा जो पहिला भिकारी होता त्याची 100-200 रुपयाची जी भीक होती ती भीक तर तू पूर्ण केली. आता तुझी भीक पूर्ण करण्यासाठी तुझ्यापेक्षा मोठा असणारा भिकारी मला शोधावा लागेल की जो करोडपती असेल आणि तो भिकारी तुझी भीक पूर्ण करू शकतो. शेठजीला आश्चर्य वाटलं की ईश्वर असं कसं काय म्हणतात. शेठजी ईश्वराला सांगतो की ईश्वर कमाल आहे. आतापर्यंत मी ऐकलं की ईश्वर सर्व काही भावना पूर्ण करतो, इच्छा पूर्ण करतो. तर त्यावेळेला ईश्वर स्मित हास्यामध्ये शेठजीला सांगतात की अरे तुम्ही माझी पण जी अवस्था आहे किंवा मला पण तुम्ही ओळखा. तुम्ही फक्त माझ्याकडं मागण्यासाठी येतात, परंतु मला काय पाहिजे ते तुम्ही कधीच विचारलं नाही. शेठजी भगवानाला विचारतो की तुम्ही देणारे आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे. आणि मग त्यावेळेला ईश्वर सांगतात की हेच तर मनुष्याच्या मनामध्ये कधी येत नाही की ईश्वराला काय पाहिजे.
तो इतका स्वार्थी आहे की त्याला सर्व काही पाहिजे, याचा मतलब दुसऱ्याला काहीच नाही पाहिजे. त्याला संपत्ती पाहिजे, घर पाहिजे, मुलं पाहिजे, संसार पाहिजे, त्याला सर्व पाहिजे, परंतु दुसऱ्याला काहीच नाही पाहिजे. ही जी स्वार्थाची जी भावना आहे ही मनुष्याच्या मनामध्ये रुजून बसलेली आहे. शेठजी ईश्वराला विचारतो की तुम्हाला काय पाहिजे. ईश्वर म्हणतो की मला प्रेम, भावना याचा मी भुका आहे. ज्या दिवशी तुम्ही मला प्रेमानं आठवण कराल, माझ्या भावनेला तुम्ही ओळखाल, माझ्या स्वरूपाला तुम्ही जाणाल, त्यावेळेला तुम्हाला मागण्याची गरज पडणार नाही. जीवनामध्ये ज्या दिवशी तुम्ही मागणं सोडून द्याल, त्या दिवसापासून तुम्हाला मिळणं सुरू होईल. तुम्हाला मागण्याची गरज पडणार नाही. तर ह्या एक छोट्याशा गोष्टीवरून आपल्या दर्शकांच्या एक लक्षात आलं असेल की जीवनामध्ये आपण ईश्वराकडं मागणं म्हणजे हा एक भिकारीपणा आहे. मग तो भिकारी 100 रुपयाचा असो, 200 रुपयाचा असो, 5 लाखाचा असो, 5 करोडाचा असो, आपल्या जीवनामध्ये जर आपण पुरुषार्थ केला, कर्मामध्ये जर आपण कुशलता प्राप्त केली, तर ईश्वर आपल्याला त्या माध्यमाद्वारे देतो. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये आपण बघतो की कुठं ना कुठं आपल्याला ही एक गोष्ट जी वारंवार आपण बघतो की कर्मयोगाचं जे ज्ञान आहे ते आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे. की तुम्ही योगामध्ये तेव्हा समजू शकतात की प्रत्येक कर्म तुमचं कुशल होतंय, त्याच्यात तुम्हाला आनंद येतोय. आणि जोपर्यंत तुम्ही कर्मयोगी बनत नाही, तोपर्यंत तुमचे जे कर्म आहेत ते कर्म श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि त्याच्याकरता पुरुषार्थ हा केला पाहिजे. एक वेळेला एका राजानं लोकांचं नशीब म्हणा किंवा प्रारब्ध त्यांचा पुरुषार्थ आजमावून बघण्याचं ठरवलं. एक राजमहलचा दरवाजा सुनिश्चित केला गेला आणि राजमहलचा जो दरवाजा आहे त्याचा जो ताला आहे, त्या ताल्याला राजानं सांगितलं अशा रीतीनं त्याला बंद केलेला आहे आणि अशा बंद ताल्याला दरवाजाला जो कोणी खोलील त्याला राजा मोह मागे तोंडाना जेवढी मागेल तेवढी रक्कम देण्यासाठी तयार आहे. तर सर्व राज्यामधील बुद्धिवानाचे बुद्धिवान जे काही लोक आहेत त्यांनी ज्या वेळेला ही घोषणा ऐकली तर त्यावेळेला प्रत्येकजण यायचा आणि आपल्या काही ना काही सूत्रांचा वापर करायचा. प्रत्येकाला वाटायचं की हा जो दरवाजा आहे कोणत्या ना कोणत्या रीतीनं कसा खोलता येईल याच्याविषयी फक्त तो विचार करत बसायचे. बरेच लोक आले, त्यांना काही तो दरवाजा खुलला नाही. ह्याच विचारामध्ये की दरवाजा तुटला नाही पाहिजे, फोडायचा नाही आहे किंवा भिंत पाडून मधी जायचं नाही आहे. दरवाजा खोलण्यासाठी कंडिशन की दरवाजा खोलायचा आहे. तर त्याच्यामधला एक सामान्य व्यक्ती आला
त्याच्या बुद्धीमध्ये आलं की सर्वजण फक्त जातात आणि हा विचार करून येतात की हा दरवाजा खुलेल कसा. हा बिचारा एक सामान्य व्यक्ती गेला आणि त्यानं दरवाजाला जोरात धक्का लावला. जसा जोरात धक्का लावला तर दरवाजा उघडला. सर्वांना आश्चर्य वाटलं की हा काय चमत्कार. इतके चांगले चांगले लोक आले, त्यांनी विचार केला, आपली बुद्धी चालवली, त्यांना दरवाजा उघडला नाही आणि हा आला आणि येताच जोरात धक्का मारताच दरवाजा उघडला. त्यावेळेला राजानं त्याला बोलवलं आणि विचारलं की तुला जे काही पाहिजे ते तू माग. तर त्या गरीब व्यक्तीने सांगितलं की महाराज, मला काही नाही पाहिजे, तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही द्या. परंतु राजा त्याला विचारतो की तू मला एक गोष्ट सांग की बुद्धिवानांच्या हे लक्षात नाही आलं, ते फक्त बुद्धी चालवत होते, विचार करत होते. तू इतका शिकलेला नाही किंवा तुला इतकं शिक्षण नसतानाही तुझ्या हे कसं बुद्धीमध्ये आलं की डायरेक्ट तू दरवाजा उघडला किंवा हा दरवाजा जी उघडण्याची जी योजना आहे तुझ्या बुद्धीमध्ये कशी आली. त्यावेळेला त्या व्यक्तीने राजाला सांगितलं की महाराज, मी हा विचार करत होतो की राजा सर्वांच्या बुद्धीची कसोटी बघत आहेत. आता राजानं जर दरवाजा लावला असेल तर कोणी किती जरी प्रयत्न केले तरी तो दरवाजा उघडू शकणार नाही, कारण ही जी कंडिशन ठेवलेली आहे ही एक कसोटी बघण्याची होती, हे मी ओळखलं. आणि मी हा विचार केला की एकदा आपण हा लावलेला आहे या नाही हे तर बघू, म्हणून त्या उद्देशानं मी त्याला धक्का मारला आणि तो दरवाजा उघडला. आणि राजानं खरोखर त्या व्यक्तीचं कौतुक केलं. त्याची जी बुद्धिमत्ता आहे त्याच्याविषयी त्याला गौरवान्वित केलं, त्याला बक्षीस दिलं. यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की जीवनामध्ये जर आपण पुरुषार्थ केला तर प्रारब्ध आपल्याला होऊन मिळते, पण पुरुषार्थ करणं गरजेचं आहे. जांभूळ आपल्याला खायचं आहे आणि एखादा म्हटला की माझ्या ते तोंडात पडलं पाहिजे, म्हणून जांभळाच्या झाडाखाली तो झोपला आणि हाच विचार करत राहिला की तोंड त्यानं असं मोठं केलं, करून असा जांभळाकडे बघतोय. आता जांभळाच्या झुमक्याखाली जरी तो बसलाय, एखाद्यानं जाऊन वर फांदी जरी हलवली तर मला सांगा की त्याच्या तोंडात किती पडू शकता. तोंडापेक्षा त्याच्या शरीरावर ते जांभळं पडतील, पण तोंडात मुश्किल नाही एखादं पडन. किंवा जर असा जास्त दिमाग चालवणारा असेल, बुद्धी चालवणारा असेल तर पडू पण शकत नाही. नाकावर पडन, इकडं पडल, तिकडं पडन, डोक्यावर पडते, तोंडात पडणारच नाही. म्हणजे काही काही लोक जीवनामध्ये इतके काही आळशी असतात की ते प्राप्तीसाठी हातपाय हलवत नाही किंवा आपला जो बुद्धियोग आहे ते चालवत नाही. या ठिकाणी आपल्याला ईश्वरानं इतकं काही सुंदर प्रकारे हे ज्ञान दिलेलं आहे आणि ह्या ज्ञानाच्या आधारे आपण आध्यात्मिक अर्थांना जर समजून घेतलं तर मला वाटतं जीवन हे खूप सुंदर आहे, जग पण खूप सुंदर आहे, जगामध्ये असणारे व्यक्ती पण खूप सुंदर आहे. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावता आला पाहिजे. याच्या अगोदरही मी सांगितलं की जोपर्यंत आपण आपल्या मनोवृत्तीला बदलत नाही, जर एखाद्याची मनोवृत्ती नकारात्मक असली तर ती एक सवय होऊन जाते. कोणामध्ये गुण बघण्यापेक्षा ते अवगुणच बघत असतात.
आणि अवगुण बघता 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 ती एक सवय होऊन जाते आणि त्या सवयी संस्कार म्हणून कर्मामध्ये दिसतात. एखाद्या मुलाला चोरी करण्याची सवय नाही आहे, परंतु समजा चोरी करण्याची सवय लागली आणि त्याला जर टेका दिला, मग आईना देऊ वडिलांना देऊ, आपण एक लहानपणी गोष्ट पण ऐकलेली आहे की संस्कार कसे दृढ होतात. की एक मुलगा जी काही वस्तू चोरी करून आणायचा, आई त्याला काही म्हणत नव्हती, त्याला काही टोकत नव्हती. मग त्याची जी सवय आहे ती सवय संस्कारामध्ये बदलली आणि असाच बदल होता 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 एक दिवस तो मोठा दरोडेखोर बनला आणि नंतर त्याला फाशीची सजा ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. तर तो सांगतो की माझी शेवटची इच्छा आहे की मला माझ्या आईला भेटायचं. तर ज्या वेळेला त्याला विचारलं जातं आईला भेटायचं, तर आईला बोलवलं जातं आणि ज्या वेळेला तो आईला भेटतो त्यावेळेला आईचा तो कान पकडतो. आईला सांगतो की आई, तू जर असाच माझा लहानपणी कान पकडला असता की हे तू जे काही करतोय ते चांगलं नाही, हे याचा परिणाम वाईट होऊ शकतो, तर आज मला माझं जीवन संपवण्याची वेळ नसती आली. परंतु तू त्यावेळेला मला ह्या वाईट गोष्टींपासून निवृत्त करण्यापेक्षा त्या करण्यासाठी एक डायरेक्ट नाही इनडायरेक्ट तू प्रवृत्त करत राहिली आणि त्याचा परिणाम म्हणजे आज मी एक मोठा दरोडेखोर बनून खून केले. ते माझे एक त्या सवयी एक संस्कारामध्ये बनून गेल्या आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज मला फाशीची शिक्षा होते. आणि याच्या मागं कुठंतरी तुझा हा हात आहे की तू जर ह्या गोष्टींना आळा घातला असता तर यदा कदाचित मी आज जो हे काही मोठा गुन्हा केला तो गुन्हा माझ्या हातातून झाला नसता. त्यावेळेला आईला आपल्या त्या कृत्यावर पश्चाताप होतो आणि वेळ निघून गेलेली असती, पश्चाताप होऊन फायदा नाही. संपत्ती धन पैसा आपल्या जागेवर राहतो, मनुष्य पुढल्या यात्रेसाठी निघून जातो, परंतु निघून जाता जाता तो दुसऱ्यांना काय आपल्या जीवनातून संदेश देतो हा भाग खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण जीवनातून ज्या वेळेला ह्या विश्वाचा निरोप घेतो, जीवनाची यात्रा संपवतो आणि पुढली यात्रा आपण सुरुवात करतो, त्यावेळेला मागील जो आपला संदेश असा गेला पाहिजे की जीवन जगलं तर ह्या व्यक्तीने जगलं. जे काही त्याला सत्कर्म करायचं होतं ते सत्कर्म करून तो पुढल्या यात्रेसाठी निघून गेला. मग त्या जीवनामध्ये शोक म्हणा दुःख म्हणा कुठंच राहत नाही, परंतु एक आनंद राहतो, एक प्रेम राहतं. म्हणून आपण आपल्या जीवनाच्या यात्रेमध्ये सर्वांना हा एक संदेश देऊन जायचा आहे की जीवन असं जगा की आपलं जीवन बघून दुसऱ्यांना वाटलं पाहिजे की खरोखर असं जीवन जगलं पाहिजे. पुढच्या ओवीमध्ये आपण खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी विश्वरूप दर्शन छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमाद्वारे आपल्या दर्शकांना आपण हे स्पष्ट करून देत आहोत. ध्यानपूर्वक तुम्ही ऐकत असाल आणि मला तरी वाटतं की ऐकत चला तर तुम्ही कुठंतरी एक परमात्म्याच्या जवळ आपण आहोत हा अनुभव कराल. तोपर्यंत ओम शांती.